वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. इहलोकीचा हा देह देव इच्छिताची पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाची झालो. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. विठ्ठल इहलोकीचा हा देह देव इच्छिताती बाहे, धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. हा जो सेवेचा अभंग आहे हा देहूचे प्रसिद्ध साधू तुकाराम बुवा यांचा आहे. या ठिकाणी या उत्सवामध्ये आणि जे भजन कीर्तन होणार ती हे जे साधू संत होऊन गेले त्यांची जी वाणी आहे त्याच्या आधारानं होणार. ज्ञानोबाराय म्हणा, नामदेवराय म्हणा, तुकाराम महाराज म्हणा, ही काही संत मंडळी होऊन गेली. त्या संत मंडळींच्या वाणीच्या आणि चर्चा, व्याख्यान वगैरे या ठिकाणी होणार. मी अशी प्रस्तावना करण्याचं थोडस कारण आहे. ते कारण म्हणजे आजचा आमच्या ह्या सप्ताहाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी काही कल्पना प्रारंभी जर दिल्या तर त्या पुढच्या दृष्टीनं बऱ्या असतात. लोकांना कल्पना येते त्याची. तेव्हा हा माझा कीर्तनाचा अभंग तुकोबारायचा आहे असं ऐकल्यानंतर जे महाराष्ट्रात जन्माला येऊन तुकोबाचा गाथा त्यांनी वाचला नाही आहे असं ऐकलं असतं तरी भाग्य. तेव्हा अशा तऱ्हेची जी माणसं आहेत त्यांना वाटण्याचा संभव आहे की हो 17व्या शतक 16व्या शतकातल्या गोष्टी या आता 20व्या शतकात कशाला पाहिजे. त्याच्या करता मांडव घाला, माणसं गोळा करा, नवीन प्लॅन काढा. ते विठ्ठल नवीन प्लॅनिंग, नवीन योजना असल्या तऱ्हेचा करण्याचा हा काळ. अशा स्थितीमध्ये 16व्या 17व्या शतकात ज्ञानोबाराय तर फारच आधी 13व्या शतकाच्या शेवटाला झालेले यांचे हा मी तो शब्द वापरत नाही. जरी मला तो शब्द वापरता येत असला तरी सुद्धा नुसतं मधलं काढून म्हणतो झालं. जुनी कशाला काढायची. नवीन काळ आहे, नवीन विज्ञानाचं हे युग आहे. अशा स्थितीमध्ये आणि तुकाराम बुवा काय म्हणत होते, ज्ञानोबा काय म्हणत होते, समर्थ काय म्हणत होते, कशाला असा जाता जाताना प्रश्न आपल्या सारख्यांच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होण्याचा संभव आहे. मी त्याचं थोडस प्रारंभी निराकरण करू इच्छितो. कारण माझा कीर्तनाचा अभंग हा जुना, मला आपल्याला सांगायचं जुना आहे पण जुनाट नव्हे. इतकी मराठी समजेल असं मी समजतो. हल्लीचा काळ असा आहे की ही मराठी समजायची नाही, संस्कृत तर सोडूनच द्या. एक परीक्षेतली मौत सांगू का. मी असा एक रस्ता आहे की जो परीक्षकही होतो कीर्तनही करतो. विठ्ठल बरं का वाईट देव जाणे, पण असा दोन्हीचा असल्यामुळं सांधा ऐकणे कोणा ठोकी पण अनुभव आहे ही गोष्ट खरी. एक प्रसिद्ध श्लोक आहे, सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतम महत. मी एमएच्या परीक्षेतला सांगते, तुम्ही आत म्हणून. तेव्हा एमएच्या परीक्षेतला लिहिणारा मुलगा पार्थो वत्स सुधीर भोक्ता हे संस्कृत म्हणजे सोपं आहे. मराठीतही सांगू शकेन मी, पण मला कीर्तन करायचं आहे. नाही तर मी मराठीचं सुद्धा सांगितलं असतं आपली काय स्थिती आहे. त्यांनी लिहिलं होतं पार्थो वत्सा सुधीरी. त्याला सुधीर आणि सुधीर याचा फरक कुठे कळतोय. इथे एमए विठ्ठल काय आपल्यामध्ये आणि फार खाली येत चाललाय. मला तूर्त एवढा का सांगायचं आपल्याला की तुकाराम बुवांचा अभंग हा जुना आहे पण जुनाट नव्हे. कालाप्रमाणे काही गोष्टी जुन्या होणार. मी दृष्टांत देतो, पंडितजींचं वय 70पेक्षा अधिक आहे म्हणून त्याला म्हातारं कोण म्हणेल नाही.
वयावर काही म्हातारपणा जिवंतपणा अवलंबून नाही. तो त्याच्या ठिकाणी कर्तृत्व किती आहे, तो काय करू शकतो, त्याचा उत्साह किती आहे याच्यावर अवलंबून आहे. माझे एक विद्यार्थी होते बरं का, एमएला बसण्याकरता आलेलं, म्हणून मी त्यांना सांगितलं अहो वॉर्ड आणि रामानुज कोणीतरी आपण समजा बरं का, त्यांची तुलना करा. तर म्हणलं सर इतकं नको, आपल्या नॉन बिहार झाल्या, म्हणजे हा 20व्या वर्षी म्हातारा झाला, करायचे काय 20 वर्षाचे. तेव्हा सांगायचा माझा हेतू असा आहे, तुकारामांची अभंग होऊन, ज्ञानेश्वरी होऊन, उपनिषद होऊन 300, 600 अथवा हजारापेक्षा वर्ष जरी झाली असली तरी सुद्धा आज नवीन आहे. ताजी फुलं जशी असतात ना तशी असती. एका दृष्टीनं सोन्याची फुलं आहेत, सोन्याची फुलं कधी कोमेजतच नाहीत. 100 वर्ष झाली म्हणून काय झालं, सोनं काय कोमेजतं का कुठे. तसंच आहे तुकारामांचा अभंग हा आजही ताजा आहे, सोन्यासारखा आहे. आणि त्याचं कारण काय, आमच्यासारख्याला इंग्रजी विसरायला सुद्धा पुष्कळच वेळ आहे. मी सांगत असतो वेळ लागणार, याचा अर्थ सामान्याला कल्पना येणार नाही, पुढचा जन्म घ्यावा लागेल. इतकं आमच्यात ते मुरलंय. तुकोबारायसारखे ते अभंग आहेत, ते आपण आज सुद्धा वाचावेत, विचार करावा. याचं कारण आहे ते काही विज्ञानासारखा त्याचा विषय असा बदलणारे नाही. विज्ञान रोज बदलतं. आपल्याला विज्ञानाचा अभ्यास करायचा आहे का, 1962 सालातला फेब्रुवारीतला ग्रंथ वाचा, ज्याला बेसिक व्हॅल्यूज म्हणतात इंग्रजीमध्ये, ज्याला मूलतः अशा तऱ्हेची जीवनातली जी तत्व त्याचा जर अभ्यास करायचा असला, गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, तुकोबाराचा गाथा हा असा आहे त्याच्यामध्ये. आणि आपण ज्याला जीवनातली मूल्य म्हणतो ना त्याचा विचार मी काय म्हणतो त्याचा समजण्याकरता म्हणून एक दृष्टांत देत असतो. लोक आता चंद्रावर मंगळावर जायची तयारी करतायत. मी जाऊन आलोय, चंद्रावर जाऊन आलो. तिथली म्हणून गोष्ट सांगतोय आपल्याला, मी ऐकलेली बघितलेली अशी गोष्ट आहे. मी गेलो त्यावेळेला आपल्या लोकात जसे थंडीचे दिवस असतात तसे तिथलेही थंडीचे दिवस होते. तो काही हंगाम सारखा तिथे असं नव्हे, पण मी गेलो त्यावेळेला फार थंडी होती. चंद्रावर पाणी आहेच म्हणून तर आपल्याला गारवा मिळतो. तेज परिशीतल शशांकाचे, याचं कारण तिथे पाणी आहे, त्यात थंडी. मग काय विचारता, योग असा आला की मी ज्यावेळेला चंद्राच्या घरी गेलो त्यावेळेला चंद्राच्या आईनं आणि त्यांच्या गावातल्या शिंप्याला बोलावलं होतं. आणि ती सांगत होती शिंप्याला की एक लोकरीचा आणि कोट शब्द होता का नाही आपल्याला समजण्याकरता सांगायचं. मी तिथली भाषा ऐकली असली, माझ्या लक्षात असली तर आपल्याला उपयोग येणार नाही. मी माझी बुद्धी दाखवून काय उपयोग आहे त्याच्यामध्ये, तेव्हा आपल्याला समजेल त्या भाषेतच सांगणं योग्य आहे. त्याने सांगितलं की कोट माझ्या मुलाला लोकरीचा करायचा आहे, माप घ्या. त्याने मापीत घेतलं ना. आपण विचारतो की वा देणार केव्हा, तो म्हणला लग्नाचा फार मोठा हंगाम आहे, यामुळं इतकं पडलेले कपडे शिवायचे की कमीत कमी 8 दिवस तरी लागतील. ती चंद्राची आई शहाणी होती. मग या शिंप्याचा मला काही उपयोग नाही, कारण माझ्या पोराचं स्वरूप रोज बदलतं. म्हणून लग्नाला मुहूर्त बघतात. तारा बलन चंद्र बलन तथैव. तेव्हा रोज बदलणाऱ्या चंद्राचं माप आपण घेऊन 8 दिवसांनी कपडा घेतला तर तो चालणार नाही. तसं जग रोज बदलत. जगाची परिस्थिती, जगाचं स्वरूप रोज बदलत असल्यामुळे जगाचा विचार करणारं जे विज्ञान आहे त्याच्याकरता आपल्याला ताजी माहिती देणारे, ताजे शोध देणारे असले ग्रंथ वाचणं आवश्यक आहे, ती भाषा शिकणं आवश्यक आहे. पण परमार्थाचं तसं नव्हे. जीवनातली जी मूल्य आहे त्यांचं तसं नव्हे, ती शाश्वत स्वरूपाची आहे. तदेजती तन्मयदती तद्दूरे तद्वदंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य सेवायता. गीता सांगते, मी म्हटलं ते गीतेचं नव्हे, ते उपनिषदातलंय. बहिरंतश्च भूतान आचरण चरमेवच. तेव्हा असा जो आत्मा परमात्मा ज्याला म्हणतात त्याचं स्वरूप बघायचंय का, मग ज्याने ते अनुभवलेला, ज्याने त्याच्या संबंधानं तर्काच्या दृष्टीने विचार केलेला आहे, अशा तऱ्हेचे लोक त्यांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत ना त्याचा अभ्यास करणं पाहिजे. फार महत्वाची अशी गोष्ट आहे. त्यांचा विचार करणं हे अत्यंतिक आवश्यक आहे. गीता एक अरविंदांचं मोठे उत्कृष्ट वाक्य एवढं सांगू माझ्या अभंगामध्ये, देर इज नॉट मच दॅट इज ऑकेजनल इन दी भगवद गीता. म्हणजे गीतेमध्ये जी काही तात्पुरत्या उपयोगाचं आहे असं फारसं नव्हे. म्हणून गीता आज वाचतो आपण. गीता सांगितलेला कितीतरी वर्ष झाली. इतकी सगळी प्रस्तावना करण्याचं कारण असं आहे
की ज्या संत वाङ्मयातल्या अभंगावर या ठिकाणी कीर्तन होणार, ज्या ज्ञानेश्वरीच्या ओव्यावर या ठिकाणी प्रवचन होणारी आहे, ते ज्ञानेश्वरी ते अभंग हे जीवनातली जी महत्वाची शाश्वत मूल्य आहेत त्याचा विचार मांडणारी आहेत. आणि तीही एका विशिष्ट समाजापुरतं नव्हे. मी विनोदानं सांगत असतो, तो काय सकाळ आहे की संध्याकाळला काही उपयोग नाही. त्याचा उपयोग मग वाणी जाणतो किंवा भगिनी जाणतात, बाकीच्यांना काही नाही. पण यात त्याचा दोष नव्हे, कारण सकाळची निर्मितीच त्याच्या करता. सकाळ कशा करता? ताजी वाप त्याच्या करता, ताजी बातमी देणारा तुकोबारायचा अभंग गाथा तसा नव्हे, ज्ञानेश्वरी तशी नव्हे, गीता तशी नव्हे. मी तर आपल्याला असं म्हणणार आहे की भारतीय तुम्ही आम्ही गाथा ज्ञानेश्वरी वाचावी या काहीच नाही, मानवाने वाचा. आपल्याकडे असे जे काही ग्रंथ आहेत की मानवता म्हणून ज्याला म्हणतात, मानव म्हणून जो पृथ्वीवर आहे त्याने वाचावे, त्यांच्या करताय न दांडेकर वाचू. मी जे म्हणतो हे काही माझ्या पदरच त्यांना चिकटवतात असं नव्हे. आपल्याला एक थोडं भजन करा, एक ज्ञानेश्वराची ओवी म्हणतो आणि हा भाग आठ. विठ्ठल मोठी महत्वाची ओवी. कशा करता ज्ञानेश्वरी लिहिली? तैसा वाघ विलास विस्तारू. मी या वरच्या सांगितल्याप्रमाणे आणि वाणीचा विलासाचा विस्तार करणार आहे. कोणची वाणी ही? कोण बोलला? किती विस्तार करणार? कोणची वाणी सांगतात? गीतार्थेसी विश्वभरू. मी गीतार्थ हा नुसता कुरुक्षेत्रावर राहावा एवढ्या करता नव्हे, नुसता भारतात राहावा एवढा नव्हे, गीतार्थेसी विश्वभरू. संपूर्ण विश्वामध्ये. विश्व याचा अर्थ आपल्याला लक्षात येईल कोणा ठोके, म्हणजे तुका ज्ञानोबा गेल्यानंतरही निर्माण होणारे जे मानव आहेत त्या सगळ्यांच्या करता असा आहे. गीतार्थेसी विश्वभरू असं गीतेत काय आहे? आनंदाचे अवारू मांडू जगा. जगा आम्ही आता वन वर्ल्ड बोलतो, वन वर्ल्ड लीग ऑफ नेशन बोलतो. खरं पासपोर्ट लागतोच आहे. विठ्ठल मला काही खरं कल्पनाच येत नाही. तर युनिव्हर्सल बरोबर आहे, मग सगळं एकच आहेत. मग रशिया त्याला पासपोर्ट का? अमेरिकेमध्ये एवढी पंचायती का? सगळी बोलण्यातला भाग आहे हा सगळा. ह्याच्या पलीकडे ज्याला आपण खरा म्हणतो ना समाजवाद, हा साधूच आहे. ते साधू महात्मे जे आहेत ज्यांच्या ठिकाणची खरी ही समता आहे त्यांनी मानव मला आपल्याला ऐकायला पण जसे तिथे चाल तसं आपल्याला ऐकायला मिळेल की आमचे जे युनो म्हणून ज्याला म्हणतात युनेस्को, तिथे तुकारामांच्या अभंगांचं भाषांतर, ज्ञानेश्वरीचं भाषांतर होऊन राहिलं आहे. गीतेचं आहे. असा हा मोठा एका दृष्टीनं चांगला काळ आहे. चांगला म्हणण्याचं कारण असं त्यांनी ज्याच्या करता केला तिथपर्यंत त्याचा पसरला. ज्ञानेश्वर महाराजांनी गीता काय आळंदीच्या लोका करता अंगमंगलितम फलितम मुंडम यांच्याकरता काही लिहिली नाही. गीता ही ज्यांना काही करायचंय त्यांच्या करता आहे. म्हाताऱ्याने वाचून काय उपयोग आहे? पुढचा जन्म आहे म्हणून, यापेक्षा काही नाही. खरा उपयोग या सगळ्या वाङ्मयाचा मी सांगायचं कारण एखाद्याला विचारावं की काय तुकारामांचा गाथा वाचला होता का? मला तसा काही नाही म्हणे, वाचला होता. तेव्हा तुम्हाला नाही का आमचा बाबू मेला होता तो आम्ही सुटकामध्ये. आता सुटका गाथा वाचणारा याला तुकोबा दिसणार, देव दिसणार का बाबू दिसणार? उघड गोष्ट आहे, उघड गोष्ट आहे. तुकारामांच्या ग्रंथ असे काय गरुड पुराणाची सुटकाच वाचायची ते असं म्हणजे नाही. हा सर्वांच्या करता ज्यांना कर्तव्य आहे, मी उगाच सांगत नाही, ज्यांना कर्तव्य आहे असल्या तरीची माणसं कर्तव्य विसरून वागतायत. त्यांना आपलं कर्तव्य काय आहे याचा विसर पडला आणि हवं तसं वागू लागले. जो वागतो ना तो मोहानं ग्रस्त असल्यामुळं आपल्या वागण्याचा काय परिणाम हो त्याला कळत नाही. पण ज्याला दृष्टी आहे त्याला हळहळ वाटते. आमच्यासारख्याला वाटते की शिक्षणाचं काय चाललंय. विठ्ठल विठ्ठल ज्याला त्यातलं कळतं. मग असे शास्त्रीबाब ज्याप्रमाणे सांगत होते, करतो तो अज्ञानानं मोहानं करीत असतो, त्याला त्याची जाणीव नसते. पण तो त्यातला तज्ञ आहे, त्याला जाणीव असते, त्याला कळत असतं. तुकोबारांना असं आढळून आलं की माणसं उत्कृष्ट कर्तव्य करता येईल. आमच्या परिभाषेत बोलायचं म्हणजे पुरुषार्थ साधण्याचा हा जन्म आहे. लोक म्हणतात काय कलियुग आहे म्हणजे याला काही करायचं नाही, कली नाही, युग नाही, काही एक नाही, मुळीच नाही. सगळे मनुष्य जन्म हा असा आहे की मुक्तिद्वारमपावृतम. मी आपल्याला सांगणार आहे
असा हा उत्कृष्ट निर्दय प्राप्त होऊन सुद्धा आणि माणसं हवी तशी वाटते, आपल्या शरीराचा वाटेल तसा दुरुपयोग करताय. दयाळू साधू, साधू हा त्याचं वर्णन आपण ऐकलं असाल. अद्वेष्टा सर्वभूतान, म्हणजे कोणाचा द्वेष करीत नाही, म्हणजे हा खाम. म्हणजे ही जी लक्षण आहे ना, त्या लक्षणाला अतिव्याप्ती अव्याप्ती ज्याला म्हणतात, आणि दूषण सोडून करावं लागत. सच्च म्हणण्याकरता म्हणून सांगतो. असं पोरग आणि आई बसली, गाय चालली. पोराने विचार, आई काय रे? अरे गाय. गाय म्हणजे 2 शिंग नाहीत. गाय. काही वेळा तिकडून म्हैस चालली. आई त्यावेळेला आत गेली होती. पोराने सांगितलं, आई आई इकडे, ती बघ दुसरी गाय चालली. त्याला काय 2 शिंगची गाय. एवढीच त्याची व्याख्या, याच्या पलीकडे त्याला काही नाही. कसा? आणि आपण ज्याला प्रपंच म्हणतो, ज्याला शरीर म्हणतो, शास्त्रीय भाषेत बोलायचं म्हणजे त्याचं काय स्वरूप आहे, त्याची यथार्थ काय शक्ती आहे, त्याची तो काय करू शकतो, हे लोकांना न कळल्यामुळं साधू हे अद्वेष्टा खरे, पण मी आता सांगत होतो त्याप्रमाणे हे त्यांचे पुरलक्षण नव्हे. गाईचं जसं 2 शिंगाचे पुरलक्षण नव्हे, तसं साधूचे पुरलक्षण नव्हे. साधूचं पुरलक्षण म्हणजे सुख दुःख समान, सुख दुःख समान, हे सुख दुःख समान. ज्ञानाचा उद्बोध, साधूंचं मोठं उत्कृष्ट वर्णन केलंय. स्वतः साधू त्यांचं सुख दुःख समान स्वतः पुरतं, पण जगाच्या करता भूतांची दया आहे, भूतांची दया आहे. आपली ममता, भूतांची दया हे भांडवल संता त्यांना काय मिळवायचं राहिले. यस्तो आत्मरतिरेवस्य आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. कामना हि काम धारो बाई कामा, धारो बाई कामा. धारो बाई कामा, काम नाही काम नाही काम, धारो बाई कामा, कामा बाई कामा. गोबारा सांगतात मला काय मिळवायचं, मी रिकामा झालो. मी सांगत असतो रिकाम टेकडे नाही, असे पुष्कळ आहेत आपल्या भारतामध्ये. कसा वेळ घालवावा. तुकाराम बुवा रिकामे झाले म्हणजे निर्माण मोहा जित संग दोष अध्यात्म नित्य विनिवृत्त कामा, अशा उच्च आध्यात्मिक स्थितीला प्राप्त झालेले, पण जगाकडे बघणारे. आपल्याला मिळालेला आनंद, आपल्याला मिळाले जे सुख आहे हे जगाला मिळावं अशा दृष्टीनं जगाकडे बघणारे असल्यामुळं त्यांना दिसलं की माणसं जी ती माणसं मुळाला विसरले म्हणून असं वाटतं. आपण कोण आहोत याचं जर यांना स्मरण राहिलं तर निश्चित सुद्धा जो मनुष्य आपल्या कुळाला विसरतो, जो मनुष्य आपल्या वडील मातोश्रीला विसरतो, आपला आचार्य विसरतो, तो काय करेल सांगता येत नाही. खालारा धावे पाणी, तसं आपल्याला विसरली माणसं म्हणून अशी वागतात. तुकाराम भाव सांगतात जन तरी देखे, जन तरी देखे, जन तरी देखे गुंतले प्रपंचे. मी या जगाकडे बघितलं तर नाही एक दो सकल संसार, जो बुझे सो अगला स्वार. काय येणार का कीर्तनाला? आम्ही तुमच्यासारखे रिकाम टेकडे नाही, ढुंगण खाकाला फुरसूत नाही. बरं चालू द्या.
तुम्हाला यमराज नोटीस देऊनच येणार आहे की तुमचा हॉलिडे केव्हा घेऊन जाईल. तुमच्या हॉलिडेच्या दिवशी निवांत येईन तुम्हाला घेऊन जाईल. असं काही नाही बाबा. पडून जाईल पडून जाईल पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी वा विठ्ठल उच्चारी वा. उच्चारी वा. या मंडळींना प्राप्त झालेलं जे शरीर आहे त्याचं काय स्वरूप आहे, त्याची काय किंमत आहे, योग्यता आहे, हे न कळल्यामुळं माणसं प्रपंच करण्याची इतकी दंग झाली. स्मरण तो त्याचे त्याची राही स्मरण तो त्याचे त्याची राही. आपण कोण कोहम कथमिदं को असते, कोण आहे याचा करता, मी कोण आहे, माझं कर्तव्य काय आहे हे विसरून गेली माणसं. तुकाराम महाराज मोठे साधू जगाच्या संबंधानं कळकळ त्यांनी विचार केला. मी दृष्टांत सांगत असतो. आता परीक्षेचा हंगाम आहे आणि परीक्षेचे निकाल बिकाल लागतात. यावेळेला काही मुलं असे असतात की त्यांचा निकाल त्यांच्या हातात, ते चिंतामणराव वैद्य म्हणा, देशमुख म्हणा, हातात परीक्षेला बसलेत ना. पहिल्या वर्गात पहिले, दुसराही एक वर्ग आहे त्याचा निकाल हातात, ठड निळ, त्यांना काळजीच नाही निकालाची. कोणी चुकून त्याचं नाव बघितलं घाई तसं होतं. म्हणजे परीक्षेला बसलेल्यांची जी यादी असते ती पहिल्यांदा देतात आणि जे पास झालेले असते त्यांचे नंबर देतात. एखादा बावळ्यात घाई जर असला तर जी नावं दिलेली असतात ना त्याच्याच कडे बघून तार करतो. अशी स्थिती जर झाली आणि तार जर आली तर तो म्हणतो अशक्य आहे, मी पेपरच लिहिला नव्हता तर पास होईन कसा. लिहिला असला तरचा प्रश्न आहे हा. पण जो एक मधला वर्ग आहे, मधला वर्ग ते अभ्यास तर करतात पण परीक्षकांचा आणि यांचा मतभेद असा एक वर्ग आहे की यांना वाटतं पास होणार आणि परीक्षाला वाटतं नापास करावा. असा जो वर्ग आहे त्याची काळजी करणारा एक वर्ग. हा का नापास होतो? जो अभ्यासच करीत नाही तो नापास होतो, ठीक आहे. अभ्यास करून बुद्धिमान पहिल्या वर्गात उत्तीर्ण होतोय, ठीक आहे. हा अभ्यास तर करतो आणि मग नापास का व्हावा अशी जशी काळजी तशी माणसं आहे. बुद्धी आहे यांना, विचार करतात हे, मग असे का वागतात? जर यांना बुद्धी आहे मग हे माणसाशी का वागतात? तुकाराम महाराजांनी असा विचार केला आणि त्याने असा निष्कर्ष काढला की हे असं वागतात त्याचं कारण यांना जी वस्तू प्राप्त झाली त्याची किंमत, त्या ठिकाणी येऊन काय करावं हे माहिती नाही. गेले पंढरपूरला, एखाद्याला विचार काय गेला होता पंढरपूरला? मग काय बघितलं देवळात? ते म्हणा त्या देवळाच्या दर्शनाच्या भानगडीत पडलोच नाही. मग काय म्हणा घोड्याचा बाजार चांगला होता. वा, पंढरपूरला गेले घोड्याचा बाजार बघून आली. तसा मनुष्य जन्माला आले आणि मनुष्य जन्माचं जे मुख्य कर्तव्य आहे ते करताना न करताना निघून गेले. तुकाराम महाराजांनी विचार केला. मी ज्याला मग अशी एक मूळ तत्व म्हटली ती बेसिक व्हॅल्यू. तसं या जीवनामध्ये माणसं जी अशी वाटतात त्यांना जी मूळ शाश्वत मूल्य आहेत त्याचं अज्ञान आहे. त्यांना स्वरूप कळत, स्वरूप न कळल्यामुळं मनुष्य जी वस्तू उत्तम असली तरी त्याचा कसा दुरुपयोग करतो. एवढ्या करता म्हणून आपल्याला जाता एक गोष्ट सांगतो. एक राजेसाहेब, आता काय आपल्याला कल्पनाच करावी लागेल. आपल्याला आता राजा पत्त्यातल्या शिवाय नाही मिळणार. जुना राजा, शोक, शिकारीचा शोक त्यांना. तेव्हा सामान्यतः शिकार म्हटली म्हणजे आणि जे शिपाई वगैरे प्यादी असतात ना ते रान उठवतात. मला वाटतं रान उठवणं समजेल आपल्याला. जे जनावर आणि ज्याचं शिकार करायचे असते त्याला समोर असा आणावा लागतो. तो धुडपात असलं तर कशी होणार, त्याला रान उठवणं म्हणतात.
तेव्हा शिपायाने रान उठवायचं, श्रीमंतांनी माचावर बसायचं आणि तो समोरून चालला म्हणजे गोळी झाडायची. झाली श्रीमंतांची शिकार, म्हणजे त्यांनी केलेली. तेव्हा श्रीमंतांच्या शिकारीचा एवढा भाग. एक दिवशी राजेसाहेबांच्या मनात आलं की आपणच रान उठू. ती मंडळी म्हणू लागली, राजेसाहेब जेनो काम तेनो थाय, बिजा करे सो गोता खाय. तुमचं काम नाहीये, पण हुजूरची मर्जी. नाही आम्ही आज येणार. बरं, हुजूर सगळे सैनिक हे रान उठवण्याकरता म्हणून डोंगरातून खिंडीतून हिंडत होते. थोडक्यात सांगायचं आपल्याला, सैनिकाचे यांची झाली ताटाटू. आणि 2-3 दिवस पर्यंत राजेसाहेबांना चिटपाखरू खायला मिळालं नाही. पुन्हा काही गेलं नाही त्यांच्या. पाणी मिळे कुठेतरी भेटलं. 4था दिवस उजाडला आणि एका डोंगराच्या पायथ्याशी एका धनगराची झोपडी त्यांना दिसली. मनुष्याला मनुष्य भेटला असताना काय आनंद होतोय मुंबईत नाही कळणार. तिथे वाटत असत की माझी आई आता इथून हवा नको, असा मुंबईच्या ठिकाणी हे वाटणार नाही. मनुष्याला आपली भाषा बोलणारा असा भेटला म्हणजे काय आनंद होतो. हे परकीय भाषा बोलणारी जी आहेत ना, तिथे गेलात म्हणजे खरी. त्यांना 3 दिवस पर्यंत माणूस कोणी भेटलं नाही. धनगराची झोपडी भेटल्याबरोबर आनंद झाला. गेले तिथे राजेसाहेब आणि म्हणले, हे वा मला काही खायला देवा. त्यांनी बघितलं की शालदोरी बिलदोरी सारखं काही म्हणतात, दिसणार वेगळं दिसतं. ते काही वेगळाच दिसतला मनुष्य आहे. त्यांच्यातलं काही बाबा माझं खायला नाही, त्यांच्यातलं काही नाही. ते असेल ते आपल्या मराठीत म्हणे की भुकेला कोंडा आणि झोपेला दोंडा. काही काय असं ना, ते काय व्याया जावाचं जेवण नव्हे की थरावर थर थरावर चालली चुने गच्ची असा भाग नव्हे. भूक लागलेली त्यांच्यासाठी तो म्हणला, मग भाकरी आहे 2 दिवसाची शिडीन कांदा आहे बघा चालेल. अन्नम ब्रह्मे दिव्यजा अन्नात धेवकल विमानी भूतानि जायन्ते अन्नेन जातानि जीवंती. म्हणून आमच्या शास्त्रामध्ये अन्नदानाला फार महत्व आहे. ज्ञानदान त्याच्या खालोखाल महत्वाचं अन्नदान असं. असं सांगायचं माझा हेतू असा, ती भाकरी बिकरी कांदा खाल्ला. प्रसन्न झाली त्यांचे मुद्रा राजेसाहेबांची. त्यांच्याला माझं द्यायला काही नाही. ती शालजोडी आहे राजेसाहेबांच्या अंगावरची शालजोडी. त्याला काय 1,500-2 हजार रुपये किमतीची तीन त्याला दिली आणि सांगितलं घे आणि ये आमच्या गावाला आला तर आणखीन काही देऊ तुला. त्याचं घोंगडं फाटत आलं होतं. तो म्हणला काय चांगलं घोंगडं मिळालं म्हणला आहे ते. ही 1,500 रुपयाची शालजोडी, ज्यांना परीक्षेला बसून शालजोडी मिळवायची असते असा जर जो वर्ग आहे जुना, विवरण वाचस्पती वेदांत भाष्यदाणी वार्ती शास्त्री पंडित लोक, त्यापैकी जर एखाद्याला मिळाली असती तर कधी सभा आहे काय मग खांद्यावर टाकून चालली. अशा रीतीनं त्याने त्याचा उपयोग केला असता. ती मिळाली त्याला की ज्याला त्याची किंमतच ठेवली. मग बकरी राखण्याकरता, शेळ्या मेंढ्या राखण्याच्या करता तो जायचा. 1,500 रुपयाची शालजोडी. तिथे गेल्यानंतर झाडाखाली बसायला जागा तयार करायची. झाडणी काय 1,500 रुपयाची शालजोडी. कांदा कुटायचा 1,500 रुपयाची शालजोडी. एखादं लहानचं बच्च कोकरू असलं न्यायला म्हटलं तरी चालेल. त्यात 1,500 रुपयाची शालजोडी. त्याला कळतं काय बघ कोकराला की ही 1,500 रुपयाची शालजोडी आहे म्हणून. सांगायचा माझा हेतू असा आहे, शालजोडीची किंमत न कळल्यामुळे शालजोडीचा उपयोग तो धनगर हवा तसा करत होता. त्या शालजोडीची मी किंमत आपल्याला 1,500 रुपये तरी सांगितली. ही जी आपल्याला नरशरू रूपी शालजोडी मिळाली आहे ना, याची कोण किंमत करणार. नरदेह दुर्लभू नरदेह दुर्लभू दानारे वर्षाची मध्ये दुःख यातना रे तुम्ही वगैरे वगैरे तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वाचे वाचे म्हणा वाचे वाचे म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना. ज्यांचा हा अभंग आहे त्यांचीच एक मोठी उत्कृष्ट अशी होई. नरदेहीचे आयुष्य क्षण देता न मिळे कोटी सुवर्ण. आपण लक्षात ठेवा, शास्त्री पंडित हे जे कार्य करू शकत नाहीत ते कार्य साधू संत महात्मे. लोकांना साधू संतांची खरोखरीची कल्पना नाही. शास्त्री पंडितांचा काही विशिष्ट प्रकारचाच उपयोग आहे. पण साधू संत महात्मे हे
शेवटच्या थरापर्यंत जाऊ शकतात. त्यांना समजेल त्या भाषेत बोलतात आणि मोठी उच्च अशा तऱ्हेची तत्व जी आहे ती सोपी त्यांना कळेल असं मानतात. केवढं मोठं नाथ महाराजांचं वाङ्मय आहे, फार मोठं वाङ्मय आहे. ते नाथ म्हणूनच लिहू शकले किंवा दासोपंताची जे काही आहेत ना, एवढंच. बाकीच्यांचं एक काय पॅरिग्राफ काय ज्याला म्हणतात बरं का, असं एक लिहायचं असलं तर 56 ठिकाणी खोडावं लागतं, सांगावं लागतं. 2 दिवसांनी या म्हणजे आता अक्कल नाही. 2 दिवसांनी या म्हणजे काय, मला आता लिहिता येत नाही. नाथ महाराज फार नरदेही ते आयुष्य क्षण देता न मिळे कोटी सुवर्ण. ते म्हणतात आपल्याला आयुष्य मिळालं ना, आपल्याला त्याची कल्पना नाही आपण काय किंमत दिली आहे, आज त्याची काय किंमत आहे याची कल्पना नसल्यामुळे आपण असे वागतो. पण आपण जरा अंतर्मुख होऊन बघितलं तर आपल्याला आढळून येईल याचा एक क्षण म्हणजे 90 वर्ष 80 वर्ष 100 वर्ष सोडून द्या, नरदेशीचे आयुष्य क्षण देता न मिळे कोटी कोटी सुवर्ण देता न मिळे. आपल्याला आता नाही कल्पना याची. कॉफी चहा दूध फराळ जेवण दुपारची झोप आता झोपत नाही असं मी समजतो. तेव्हा अशा स्थितीमध्ये कीर्तन ऐकत असताना माझी जी ओवी आहे त्या ओवीची आपल्याला कल्पना येणार नाही. काही गोष्टीची कल्पना येण्याकरता तो काळ लागत असतो. नाथांची ओवी आहे बरं का. नाथ महाराज म्हणतात की स्त्री हाती धरता देख थोर प्रपंचाचे दुःख ग्रह बाहिरे आवश्यक. घर लागतं प्रपंच करायचा ना, मग घर लागतं. मी नाथांचं वाचून म्हटलं मूर्ख मी की काय नाथ लिहितात घर घर म्हणजे काही पंचायती आहे. कितीतरी घरं पडले की ज्याच्या दिवा लावाला नाही. पण घराची काय किंमत आहे हे लढाईत विचारा. आपण लढाई झाल्यानंतरच्या काळामध्ये मुंबईला विचारा. असं झालं असं म्हणतात की एका ग्रस्थानी आपल्या जावई ज्याला करायचं त्याला सांगितलं हो लग्न करा, मी तुम्हाला 4 महिन्यात घर बघून देईन. जरा जुन्या काळातली गोष्ट आहे आणि लढाईची सुद्धा पूर्वीची एकपत्नीत्वाचा कायदा होण्याच्या पूर्वीची अशी ही गोष्ट आहे माझी. तेव्हा 4 महिने झाले 6 महिने झाले. जसं लग्न सुद्धा दुसऱ्याच्या ताब्यातली गोष्ट आहे थोडीशी. 8ने तयार असून काम बघत नाही, दुसऱ्याही बाजूची तयारी लागते. तसं घर हवं म्हटलं म्हणून कुठं मिळतंय आपल्याला. पुष्कळ त्याने प्रयत्न केला नाही मिळालं. शेवटी जावयाने नोटीस दिली तुम्ही लग्नाच्या पूर्वी मला कबूल केलं होतं की लग्न झाल्यानंतर 4 महिन्याच्या आत मी तुम्हाला घर देईन. 8 महिने झाले. आता पुन्हा लग्नाचा मोसम आलेला आहे. मला मुली सांगून यायला लागलेली आहे आणि एक ग्रस्त मला असा भेटतो की मी कन्यादानाबरोबरच ग्रहदान करतोय. तेव्हा तुम्ही घर तरी पाहून द्या नाही तर मी दुसरं लग्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. घराची किंमत काय हे कळायला जसा काळ लागतो तसा आपल्या आयुष्यातल्या क्षणाला काय महत्व आहे हे कळायला तो काळ यावा लागतो. एरवी आपल्याला कळतच नाही काय करायचं आहे. रोज रविवार असला तरी काय उपयोग आहे त्याचा. हा केव्हा येईल सांगू. को येईल अंत कल्पना करा एक वृद्ध ग्रस्त मृत्यूशय्येवर पडले. पोर नाही बाळ नाही काही नाही, इस्टेट आहे. मग जवळची आमच्यासारखी माणसं असतात भाऊसाहेब होईल फारच मग मी मरतो काय इतक्यात. ते खरं आहे पण करून ठेवा बदलता येतं. ते काही न बदलता ही गोष्ट आहे. तो काही फारसा करीत नाही. लोकांना असं जवळच्या दिसतं की हा गच्छ गच्छ सुरेश्वर या पंथाला लागलाय. मग ती माणसं वकील बोलावतात, बिलपत्र तयार करतात आणि त्या ग्रस्ताच्या हातात कल्पना करा टाक दिला त्याने आणि सांगितलं बंडोबल खाली सही करा. सही करण्याकरता म्हणून तो टाक दिला. तो असा उठाच्या वेळी अटकली. ज्याला बिलपत्रानं त्यातला तो करावा मी सांगण्याला अधिकारी नव्हे कारण मी धंदा काहीच करत नाही. पण बघतो ऐकतो वगैरे ऐकतो त्याच्यावरून निदान त्याला पैसे द्यावेत
की याच्याकडनं मुद्दल तरी परत येईल. व्याज नाही आलं तर नाही आलं, पण निदान मुद्दल तरी परत येईल, काही विचारता येईल बाबा. तसं मनुष्यानं असं करावं, असं वागावं की अश्विन वद्य अमावास्या ज्या वेळेला येईल, म्हणजे पंचांगातली नव्हे, आपल्या आयुष्याची, त्या वेळेला ज्यांना विचारता येईल त्यांच्याशी व्यवहार करावा. आपला व्यवहार असा चाललाय महाराज. गोष्ट सांगतो आणि आपल्या ह्या अभंगाच्याकडे बोलून आपण घेऊ नका. मला माहिती आहे अल्पारंभ क्षेम करा. हा उत्सवाचा पहिला दिवस आहे, तेव्हा मीच लांबवलं तर उद्या लोक म्हणतील 9:00 ना 9:30 चला. जा कशाला, आपण त्याच्या पुढे लांबतच जायचं यांचं, उशिरा गेलेलं बरं. तसं म्हणीच नाही. आपल्याला आढळून तिथले कार्यक्रम वेळ जी लिहिले त्या वेळेलाच होती आणि त्या वेळेलाच आटपतील असं मला आपल्याला सांगायचं आहे. तेव्हा दृष्टांत आपल्याला सांगायचा, पुढचा भाग सांगायचा. एक राजेसाहेब होते. गोष्टीतला राजा आणि जावई हा मूर्खच असतो असं धरूनच ठेवा तुम्ही. गोष्टीतला आहे ना मूर्ख. मी विनोदानं सांगत असतो, गोष्टी काय ब्रह्मचारी नाही का गेले असं काही नाही, पण करणाऱ्यांचा अनुभवच असावा. विठ्ठल तेव्हा राजा मूर्ख, त्याच्याकडे एक आळा होता घोडे विकणारा. त्यांनी 4 घोडे घेतली आणि प्रत्येक घोड्याचे 20,000 रुपये किंमत दिली. ठीक आहे, राजेसाहेब आहेत, पैसे आहेत, घोडे आहेत. पण त्यांनी आणखीन काय केलं की 80,000 आणखीन दिले आणि सांगितलं आणखीन 4 घोडे घेऊन या. राजेसाहेब घोडे पाहून इतके खुश झाले होते की ज्याला 80,000 रुपये दिले त्याचं नाव विचारलं नाही, त्याचं गाव विचारलं नाही, काही एक नाही. अर्थात श्रीमंतांची एकली बातमी काही बाहेर फुटल्याशिवाय राहते. तिथे गावात सगळीकडे झालं की राजेसाहेबांनी आणि 80,000 रुपये दिले, पण त्याला दिले त्याचं गाव नाव काही एक विचारलं नाही. सुयोग असा की राजेसाहेबांच्या मनात आलं की आपल्या राजधानीमध्ये काही सेन्सस करायला बरं का, म्हणजे किती लोकसंख्या आहे काय आहे वगैरे असं बघावं. पण राजा तो राजा, त्याच्या मनात असाला की आपल्या गावात शहाणे किती आहेत आणि मूर्ख किती आहेत हे निवडावे. राजेसाहेबांच्या मनात आला काय, त्यांनी बिरबलला बोलावलं. सांगितलं हे बघा, तुम्ही आपल्या गावामध्ये आणि शहाणे मूर्ख किती त्यांच्या 2 याद्या करा. राजाचा बिरबलचा विनोद करण्या इतका हक्क संबंध. त्यांनी 2 याद्या केल्या. मला याद्या सगळ्या वाचायला वेळ नाही, यामुळं मी त्या आपल्या समोर वाचित नाही. शहाण्याची तो सोडूनच देतो का, पण आहोतच ते, त्याचं काही जास्त सांगण्याचं कारणच नाही. तेव्हा मूर्खाच्या संबंधानं आणि थोडंसं सांगायचं आहे मला. तेव्हा मूर्खाच्या यादीमध्ये फुजूरचंच नाव पाहिलं. दुसरे रिकामी जागा, आणखीन काही नावं, गाव आहे तिथे माणसं असायची तशी. तेव्हा पहिलं नाव हुजूरचं. त्याने जे श्रीमंतांच्या समोर यादी केली ती पहिली मूर्खाची. त्याने आपलंच नाव बघितलं. काय माझं नाव वाटलं, हो आपण मूर्खांची यादी करायला सांगितलेलं. मग मी काय मूर्ख आहे का, ती काही मला ठाऊकी नाही, पण तुमचं नाव घालावं असं वाटलं. म्हणजे काय, तर म्हणलं मी असं ऐकलंय की आपल्याकडे एक 10-15 दिवसापूर्वी आणि घोडे विकण्याकरता म्हणून मनुष्य आला होता आणि त्याला आपण 80,000 रुपये देऊन 4 घोडे घेतले. म्हणला किंमत आहे घोड्याची, मी कमीच दिली. ते म्हणला बरोबरच या, पण म्हणला मी असं ऐकलंय की 80 नाही आपण 80,000 देऊन आणि त्याला 4 घोडे आणायला असेल. तर म्हणला पाहिजेच होते मला, ते सगळं खरं, पण मी आणखीन असं ऐकलंय की ज्याला आपण हे 80,000 रुपये दिले त्याचं नाव सुद्धा आपल्याला माहित नाही. हो मला नाही, गाव तेही माहित नाही. पण मला करायचं काय ते, म्हणलं करायचं काय म्हणजे म्हणलं माझ्या मनात एक लहानसा प्रश्न असा आलाय की तो घोडे घेऊन परत आलाच नाही तर असं कसं होईल, तो येईल. म्हणलं तुमचं घोडे नंतर त्याचं घालीन. विठ्ठल 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 दिधले मागुते येईल, ज्ञानोबाची गोई दिधले मागुते येईल. अरे बाबा आपण ज्याला पैसा देतो तो पुन्हा येऊन आपल्याला त्याला विचारता येईल असं तरी पाहिजे निदान. तशी माणसं या शरीराला आली, पण या शरीराचा असा उपयोग करू लागले की अश्विन मध्ये अमावास्या म्हणजे उघड सांगायचं मरण ज्या वेळेला येईल त्यावेळेला कोणाला विचारणारा हिशोब असं दिसल्यामुळं तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आणि 2 गोष्टी सांगितल्या. हे मनुष्य शरीर आहे त्याची काय किंमत आहे. इहलोकीचा हा देव इच्छिता दिवाये, इहलोकीचा हा देह
म्हणजे प्रत्येक शब्द तोरून हलणार. मी आपल्याला ती गोष्ट वगैरे सांगत नाही, आपल्यापैकी पुष्कळाने ऐकलं असेल. कोण घेतली मोती जैशी, तसं या अभंगाच्या प्रथम कडव्यामध्ये सांगतात इहलोकीचा हा देह, हा जो लोक आहे ना, ज्याला मृत्यूलोक म्हणून म्हणतात, याच्यामध्ये अनेक प्रकारची जन्म आहे. पण हा देह जी प्रसिद्ध खानावळ असते तिला पाठी लागत नाही. असं बघा, आपण जे प्रसिद्ध गोष्टी असतात ना, त्याला काय करायचे, राष्ट्राध्यक्षांना पत्ता काय करायचा, एकाने विचारला आपला पत्ता, त्यांनी दिल्ली. पण कोणत्या आवीत राहता, घर नंबर काय आपला, पहिल्या मजल्यावर का दुसऱ्या मजल्यावर, अरे कोणाला विचारतोच काय, ते काय तसंच आहे. इहलोकीचा हा देह लोकीचा हा देह हा मनुष्य देह. काय मौज आहे मोठी. मी असे शब्द वापरले, किंमत सांगतात. काही विचार मला आपल्याला जास्त सांगायचा नाही, नुसते एकच भाग सांगून सांगायचा. काही वस्तू या जगतामध्ये अशा आहेत की त्याची किंमत रुपयाने पैत होत. माणसाची विद्या आहे, काय किंमत कराल आपण रुपयाने पैमध्ये, होणारच नाही. माणसाचा आचार आहे, काय किंमत कराल आपण, हळू बोलणारा, काय किंमत करता. तपी आहे, नाही किंमत करता येणार. पतिव्रता आहे, काय किंमत करता येणार नाही. किमतीच्या पलीकडच्या गोष्टी. तसं नरदेहीचे आयुष्य क्षण देता न मिळे. हे काय घर आहे की ज्याची 12 रुपये 14 किंमत करायची आहे. असं ज्या वेळेला पैशाने किंमत करता येत नाही, त्यावेळेला एक किंमत सांगण्याचा प्रकार आहे. तेवढा दृष्टांत सांगतो आपल्याला. कल्पना करा, असं गाव आहे, असं गाव म्हणण्याचं आपलं खेडगाव असं गाव आहे. तिथे आणि एक वारकरी असे आहे की आथपासून इथेपर्यंत गाथा म्हणणार. जसं ब्राह्मणांना काही म्हणा त्याने वेद जगावला, तसं तुकाराम वा जिवंत ठेवला. बर्न मिल्टन माय शॅल रिप्रोड्यूस, असं जसं तो मेकॉले म्हणे, तसं दुर्दैवानं आणि गाथा मिळेल असा झाला तरी सबंध गाथा म्हणणारी माणसं. मी सांगायचं कारण असं, असा ज्यांचं विद्वत्ता आहे, पाठ आहे, चांगला आहे, असा एक वारकरी बुवा एका गावामध्ये गेला. आता कोण यांना विचारणार, तो काही इन्कम टॅक्स ऑफिसरचा मनुष्य आहे. मग असं तो गोष्ट या 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 कोण विचारतो, या या. हा आपला गेला तिथे आणि सांगू लागला की मी असा फिरस्ता आहे, असं आहे, तर नाही पुष्कळ पोळ आहेत. हला कोण देतो, कोण देतो, बेला विचारा. पण सुदैव असं होतं, ते त्या गावचा जो मुलकी अधिकारी होता, काय त्याला मामलेदार म्हणा, रावसाहेब म्हणा असं म्हणतात, त्यांचे काही ठराविक शब्द आहेत. रावसाहेब, भाऊसाहेब. तुम्हाला दौंडकडचा शब्द सांगू का, बरं का. एकदा मी प्रवचनाला, त्या रेल्वे कंपनीचं ऑफिस आहे त्या स्टेशनच्या समोर, आता जाऊन मोठं झालं, तेव्हा प्रवचनाचं 9 वाजता ठरलेलं. 9:30 झाले, 9:45 झाले. अजून म्हटलं केव्हा सुरू करायचा, थांबा म्हणले, 61 राव यायचे. मी म्हटलं माणसं ते दिसत 32 आणि 61 राव कुठे, एवढीशी खोली. मी म्हटलं 61 राव म्हणजे का, म्हणजे एक्स्ट्रा असिस्टंट, म्हणजे त्यांचे ते पारिभाषिक शब्द आहे, तुम्हा आम्हाला समजणारे नाही. ते रावसाहेब गावातले तज्ञ होते. अधिकारी हा आताचा काळ वेगळा आहे, पण अधिकारी हा विद्वान असावा, अधिकारी हा आचारसंपन्न असावा. आपण वाचा रामायण महाभारत वाचा, म्हणजे कोणाच्या हातात सत्ता द्यावी हे कळेल. विठ्ठल विठ्ठल. निदान आपल्या समोर आलेला कागद आहे हा कोणत्या रीतीनं धरला असताना वाचता येईल एवढं तरी कळावं. आणि वाचता येणं म्हणतच नाही मी, इतका वेडावी नव्हे की लिहिलेलं जे आहे ते वाचता यावं इतकं म्हणण्या इतका मी वेडा नव्हे. मी डेमोक्रेसी जन्म घालवतो असा मनुष्य आहे, तेव्हा हे मला माहिती आहे. पण निदान वाचायचा जर असला तर तो कसा धरावा एवढं जरी कळलं तरी पुरवलं. आपल्याला सत्य कसा सांगतो, मी जे सांगतोय ते काल्पनिक नव्हे. मी जे मगाची म्हाताऱ्याबाची गोष्ट सांगितली त्यात नव्हे, सत्य कथा आहे. एक PWDचे ऑफिसर होते, बरं का. त्याने त्याला काय ॲब्स्ट्रॅक्ट काय म्हणतात, खडीची मापं वगैरे, असा एक ॲब्स्ट्रॅक्ट तयार केला. आणि होते कोणीतरी एक सभासद कोणत्या तरी याचे वगैरे असे, त्यांच्याकडे तो सही करता धाडला. त्याला स्वतःला जरा वेळ नव्हती म्हणून त्यांनी काय केलं, असं लिहिलं आणि खाली अशी काढली चिन्ह आणि असा दांडा मारला. त्याने असं चुकून समजलं की यानाच्या हे कळेल की कुठे सही करायची.
हे कळेल असे त्यांनी स्वाभाविकरित्या तर म्युन्सिपाल्टी निवडून आलेले आहेत तर एवढं कसं कळणार नाही असं तो कसं समजू शकेल. तेव्हा असा समज आला आणि आपल्या गाड्याच्या बरोबर त्यांनी सही करता कागद धाडला. त्यांनी सही केली पण उलटा धरूनच, विठ्ठल अडचण आहे महाराज. नसती सही केली तरी चाललं असतं का, सही केली त्यार्थी यांच्या समोर कागद गेलाय, समजलं म्हणावं तर असं आहे. आता निष्कर्ष न काढणंच चांगलं. याच्यावरून काय निष्कर्ष काढायचा हा न काढणंच चांगलं. अधिकारी हा विद्वान असावा, ज्ञाता असावा, आचार संपन्न असावा, जे काम त्याच्याकडे त्यातला तज्ञ असावा असं मला आपल्याला सांगायचं. चांगले होते रावसाहेब, त्यांच्यातलं काय अभंग आहे म्हणा संत पर पाहू म्हटले हो म्हणे राहा माहिती. आणि राहून त्याला पुढे काही जायचं होतं एवढ्याकरता यादी केली. त्यामध्ये ज्यांनी त्याला अर्धचंद्र दिला होता गावातले नगरशेठ, त्यांचंच नाव आपल्या नावावर 25 रुपये आणि दुसरे जे होते नगरशेठ त्यांच्या नावावर 20 रुपये अशी ती यादी सुटत असते. असं आहे ती गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम. त्याच्यावरती काय असेल तो वेगवेगळा प्रत्येकाचा अनुभव आहे. आमच्याकडे 15, तुमच्याकडे 10. मग रावसाहेबांचा कारकून तोच वारकरी बुवा असे सगळे आले. ते आल्या या 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 मगच स्वागत वेगळं. शहाण्या मनुष्याला कळतं की कोणाचं स्वागत चाललंय. तेव्हा तो बिचारा दीन झालेला मनुष्य तो काय करणार, त्यांनी काढून दिले. वा 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 रावसाहेब फारच चांगले ग्रस्त आहेत आपल्या गावामध्ये म्हणून कळतंय वगैरे. असं जे झालं तर पहिल्या वेळेला जो मनुष्य होता तो दुसऱ्या वेळाही होता. यामुळं ती मंडळी गेल्यानंतर तुम्ही काय हो मागच्या खेपेला आला होता त्या वेळेला तुम्ही त्याला जवळजवळ अर्धचंद्र दिलात, आत्ता त्याला काढून 15 रुपये दिलेत, हे काय आहे. टेन्शनलं आम्हाला काय किंमत कळते, रावसाहेबांनी याला 25 रुपये, मला कळत नाही पण याची योग्यता काय आहे हे त्याला कळतं. आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे तसं तुमच्या आमच्यापेक्षा श्रेष्ठ जे देव ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. तुकाराम बुवा या अभंगाच्या प्रसंग सांगतात की अरे हा मनुष्य देह आहे याची आम्हाला किंमत कळत नाही पण इतका मोठा आहे की देव काय इच्छा करतात असं इथं काय आहे. स्वर्गात गेलेले जे देव त्या देवाने इथल्या या मनुष्य शरीराची फाटक्या का इच्छा करावी मी आपल्याला वेळ जसा राहील तसं पुढे सांगणार. पण तुकाराम मला सुचवतात की आपण आपल्याला प्राप्त झालेला जो नरदेव त्याचा सदुपयोग केला. धन्य आम्ही धन्य आम्ही जन्मालो जन्मालो भात विठोबाचे घालो भात विठोबाचे घालो. तुकाराम बुवा हे जास्त वर्णन करणारे ग्रस्त आपल्या स्वतःच नव्हे अत्यंत जसं ज्ञानोबाराने वर्णन केलं ना की संत्र्याच्या झाडाला आणि संत्री मोसंब्याच्या झाडाला मोसंबी लागली म्हणजे त्यांच्या फांद्या खाली येतात. फळलिया तरुची शाखा सहजे भूमीसी उतरी देखा तैसे भूत मात्र अशेखा खालावती दे. फळले ते लवे भारे पीक खरे आले ते फळले ते लवे भारे आहे. वर्णन कोण करतोय याचा किंमत आहे. कल्पना करा एखादा लाखा पंचोत्र्या मनुष्य आहे. तुम्हाला लाखा पंचोत्र्याचा अर्थ नसेल कळणार, वेगळी परिभाषा आहे. म्हणजे लाख गोष्टीतली 5 खऱ्या. आता लाखा पंचोत्र्याचा अर्थ असा आहे तो जर लाख शब्द बोलला 5 खरे. तुकोबाला इकडे आवडले सत्य बोलणारे देव आला तरी सुद्धा खोटं न बोलणारे असल्या तरी ते
स्वतः संबंध आणा तर नाहीच नाही, पण ते या अभंगामध्ये आणि लोकांना कळावं एवढ्या करता सांगतात की आम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला आणि धन्यवाद आम्ही काय केलं. काही माणसं असतात काय सांगू आपण काही करायचं ठेवलं नाही बाबा, जितकं काही भोगता येईल तितकं भोगलं, इतरांना मिळणार नाही. बरोबर आहे, इतरांना इतकं नरकोपडी पडले. इतर जे आहे ते बिचारे इथे कष्ट भोगतात, स्वकर्तव्य करतात, त्यांना नाही मिळणार. तुकाराम अगदी वेगळे, धन्य आम्ही जन्मालो, आम्हाला मनुष्य जन्म प्राप्त झाला. काय केलं, दास विठोबा ते झालो. काय माणसाचा दास होणं वेगळं आणि परमेश्वराचा दास होणं वेगळं. या जमीन अस्मानी सांगतात देवाची गुलामगिरी ही गुलामगिरी नव्हे. असं आहे, देव हा जो गुलामगिरीत आहे त्याला सोडवतो, आपलं राज्य देतो. तू गया स्वामी स्थापी निरपदी. हो, तेव्हा हे दास्य वेगळं. तुकाराम बाबा सांगतात धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबा ते झालो. विठोबा ते दास होऊन काय फायदा मिळाला? काही नाही. लोक म्हणतात भीक माग लागली झालं. जो जसं बघील त्याच्यावर आहे. एका ग्रस्थाला मी विचारलं, बरं तो माळ घालीतच नव्हता. घालीत नव्हता याचं कारण सदुपदेश करणारी पुष्कळशी माणसं. अहो तुमच्या कुळाला पंढरपूरचं दैवत भावत नाही, ते काय गुळवीर आहे काय भावायला न भावायला? त्याचे काय औषध आहे का काढा आहे काही? पण असतात की खरे लोक भावत नाही. तुमच्यापैकी आजपर्यंत कोणी माळ घातली नाही आणि तुमच्यापैकी गाडी निघस्तोपर्यंत गाडीत बसले नव्हते, आज का बसता? अरे त्याला कोणी भेटला नाही, ते दुर्दैवी होते म्हणून. पंढरपूरला गेले नाहीत म्हणून तू पंढरपूरला जाऊ नयेस असा निष्कर्ष काढण्या इतका भावडटपणा नाही. हो, पूर्वी लोक आघाडी विमानात बसत नव्हते. एक मनुष्य म्हणला आम्ही विमानात येणार नाही का? आमचे आजोबा जात नव्हते. अरे खोड्या नव्हते त्याच्या वेळा. दुसरं काही नाही, असते तर गेले असते. तसं त्यांना सांगणारा कोणी चांगला भेटला तर गेले असते. मला सांगायचं असते. आणि एक गोष्टीच्या गोष्टी सांगतात की पंढरपूरला जाणं जे आहे हे की फारसं उपयोगाचं नव्हे. काय मिळणार तिथे जाऊ? लोकांना मी विनोद केला, याच्या लोकांना खरी कल्पना नाही की पंढरपूरला गेला असताना काय मिळतं. पंढरपूरला गेला असताना असं मिळतं की जे जातच नाही आपल्या जवळचं देव देतो. सामान्य मनुष्याचं देणं वेगळं आणि साधूचं आणि देवाचं देणं वेगळं. आपण लक्षात ठेवा. अडाणी माणसं आम्हाला भेटतात नाही तर जगात असं नव्हे, पण बाकीच्या मला कल्पना येत नाही अडाणी आहेत म्हणून. दुसरं काही नाही. आम्हाला मी 2 उदाहरणं सांगून आटपणार आहे. एक ग्रस्त मला सांगू लागला, काय सांगू सांगा बघ, आमच्या महाराजांची गाठ पडली आणि लग्न झालं. मी सांगत असतो देवाची कृपा. मी सांगत असतो देवाची नाही, त्या महाराजाची नाही. तू 4 वर्ष खटपट करीत असताना सुद्धा कोणी माऊली तुझ्याबरोबर लग्न करायला तयार होत नव्हती. अशा स्थितीमध्ये जी माऊली तयार झाली तिची कृपा. बाकी त्याचा काही संबंध नाही. देवानी ठीक आहे, देवाची कृपा आहे. याहीपेक्षा काही बावलट लोक असतात. आमच्या महाराजांच्याकडे गेलो, काय सांगू, मुलगा झाला. अरे न जाताना 5 होते. विठ्ठल मी काही अश्लील सांगावं म्हणून सांगत नव्हे. अशी काही महाराजांची कृपा आहे असं मला विचारायचं आहे. ही कृपा नव्हे. का कृपा नव्हे? मुलगा हा शाश्वत स्वरूपाचा नाही. तुम्ही तरी मरणार आणि किंवा तो तरी मरणार. तो जर आधी मेला आणि तुमच्यावर जर पाळी आली शिंकाळी धरायची, शिंकाळी धरायची काय होईल? रडा. दुसरं काय होणार त्याच्यामध्ये? कल्पना करा, सुलट झालं, आपण मेलात आधी. मी असे ऐकले. काय सांगू सोनाबान? उशिरा होणं म्हटलं अर्थ एकच आहे. म्हणजे तुम्ही काही सांगा, आता पहिलं होणं काय आणि उशिरा होणं काय याच्यात मी फारसा फरक कळू शकत नाहीये. तुमचा जसा अनुभव असेल तसा सांगा, ऐकायला तयार आहे. तुमच्या इथे चहा पीत बसलोय मी, तेव्हा ऐकणं आवश्यक आहे मला. त्यामध्ये इतकं वाईट काय त्याच्यामध्ये आहे? आम्हाला समर्पणची मुलं आहेत लहान, हे सगळं खरं आहे. हे लहान मुलं आहेत, त्याला पैसे ठेवावे तर जो ट्रस्टी नेमावा त्याचं काय होईल हे सांगता येत नाही. न ठेवावा तर लोक म्हणतील काय हो इतक्या वेळाला लग्न केलं ते काही राहिले नाही. तेव्हा मुलगा आधी मेला रडणार, आपण आधी मेला काळजी करत मरणार की चिरंजीवाचं कसं होईल. हे ते साधूचं देणं आहे. साधू हा काळजी घालवतो का लावतो? देव हा काळजी घालवतो का लावतो असं मला आपल्याला विचारायचं आहे.
जर लावत असला तर साधू नव्हे. विठ्ठल विठ्ठल हो, देव नव्हे. देव असं देतो की नाश पावत नाही. साधू असं देतो. तुकाराम महाराज या अभंगाच्या 3ऱ्या कडव्यामध्ये आणि भगवंताचा दास होऊन आणि भगवंताच्याकडनं काय प्राप्त करून घेतलं, लोकांनी काय करून घ्यावं एवढ्या करता सांगतात. आयुष्याच्या सच्चिदानंद पदवी सच्चिदानंद धन्यानी जन्मा धन्यानी जन्मा देवाची कृपा समजा ती, साधूची कृपा ती की ज्या वेळेला आपलं हे जे मर्त शरीर आहे ज्याला आपण भितो, शास्त्रीनी आणि प्रवचनामधून मोठा उत्कृष्ट सांगितला होता हा भाग की माणसं भितात, मृत्यूला भितात. देवाची कृपा ती की हा मृत्यूच्या पलीकडे गेला, मृत्यूची भीती त्याची नाहीशी झाली. काय म्हणून तर मरणारं जे शरीर आहे त्या शरीराच्या पलीकडे सच्चिदानंद रूप म्हणून ज्याला म्हणतात ते आपण आहोत, आपल्या बोधावर होतात. तुकाराम महाराज मनुष्य जन्माचं मुख्य कर्तव्य सांगतात. आयुष्याच्या या साधने आपल्याला आयुष्य मिळालंय ना, सच्चिदानंद पदवी घेणे. ही पदवी पांडुरंग सरकार देतो. त्यांचा परमात्म्याकडनं मिळणारी ही पदवी आहे. पण ती देव कोणाला देतो? या अभंगाच्या शेवटच्या कडव्यात सांगतात. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. पावटणी म्हणजे पायरी, स्वर्गाची निशाणी म्हणजे खूण. स्वर्गाची खूण जे पायरी करतात ते वरती जातात सच्चिदानंद पदाला, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे स्वर्ग लोकापर्यंत ऐश्वर्य नको, मिळत नाही म्हणून नको असं नव्हे. हात जोडून उभा आहे की माझा भोग घ्या, पण तो किंकरी श्याम काय करायचं आहे हे, त्याचं स्वरूप काय आहे हे कळलंय. असं स्वरूप जाणून तया ते योगीश्वर अलौकिके दीक्षिते हातुतुके अनुमानिती कौतुके तव हळुवार बडे तया सुखाची किरीटी करुणिगा पाबुटी परब्रह्माची पाठी अरुढती. असे थोडक्यात सांगायचं म्हणजे जे वैराग्य संपन्न आहे सच्चिदानंद पद हे त्याला मिळतं. आत्मानुभवनो हे मिराशी जे वाटाला विजे गोत्रजाशी. हा आमच्याच्या वंशातला नमस्कार करावा, पण तो ब्रह्मरूप असेल असं नव्हे. ती काही मिराशीची जमीन आहे की बापाची लेख. अजून ऐको काय काय बदली सांगता येईल. विठ्ठल तेव्हा बापाच्या नावावर असलेली जमीन मिरास जिला म्हणतात ती आपल्याला मिळेल असं धरून दृष्टांत आहे. वडील साधू असले म्हणून मुलगा साधू असतो असं नव्हे. तुकाराम बुवा इतका स्वच्छ बोलणारा नाही मिळेल. संताचे ते आप्त नव्हती संत नव्हती ते संत करिता तत्व संताचे ते आप्त नव्हती संत. नुसत्या पोटाला आल्यामुळे काही संतत्व येत आहे काय की. तुकाराम बुवा इतका स्पष्ट बोलणारा नाही. पुन्हा सांगतो पोटी जन्मती रोग म्हणून काय म्हणावे आप्तवर्ग. डायबिटीस हा महात्मा का आमच्या गुरुजीला होता बाबा. अरे गुरुजीना होता म्हणून काय महात्मा, तर हा गुरुजींचा मुलगा नमस्कार कर पण साधू नाही होईल. विठ्ठल विठ्ठल. साधू वेगळा. साधू हा लढाई करून होत असतो, हातातोंडाची नव्हे. ही वेगळी लढाई काय. हेगल म्हणून होऊन गेला त्याचं मोठं उत्कृष्ट वाक्य इट इज अ फाईट. तो म्हणतो ज्याला परमार्थ म्हणतात ही लढाई आहे. पण ती लढाई म्हणजे आपल्या समोर भिन्न असा तऱ्हेचा शत्रू असताना त्याच्याशी दोन हात करण्यासारखी नव्हे. हे सोपं काम आहे. हे नाही ते नाही शस्त्र कोणचं काढून आपल्या समोरच्या शत्रूला हाणता येईल. पण आपल्यातलाच शत्रू आपला असला तर कठीणच आहे. त्याच्याशी लढणं फार कठीण आहे. बाहेरचा चोर बरा, अंतर जो असतो ना तो फार खराब. तसा ही जी लढाई आहे ही विवेक आणि विकार यांच्यातली लढाई आणि ती आपल्यातली असल्यामुळं
तर याच्यातनं लढणं बहुत कठीण गोष्ट आहे, बहुत कठीण गोष्ट. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतरबाह्य जग आणि मन, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतरबाह्य जग आणि मन. तेव्हा ठीक आहे, काढायची का लावायची? हा, विठ्ठल 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 विठ्ठल. सांगायचं माझे स्वतः की परमात्म्याकडून सच्चिदानंद पद प्राप्त होण्याच्या करता आणि लढाई करावी लागते, त्याला आत्मसमर्पण करावं लागते. असं ज्याच्याकडनं झालं, परमात्मा हा त्याला आपली पदवी देतो, आपल्या राज्यावर बसवतो त्याला. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही भगवंताचे दास झालो आणि या पदवीला येऊन पोचलो. धन्य मी जन्मालो, दास विठोबा ते झालो. मी आपल्याला विस्तृत असा या अभंगाचा भावार्थ सांगितला. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी रोज प्रवचन कीर्तन वगैरे होणार, याच्यात असणारे जे विषय आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तीनं ऐकू येणार. तेव्हा यातला थोडासा भाग जो आहे हा आपल्याला सांगेन. एक वार मोठ्या प्रेमा भगवंताचं वचन, मनुष्य जन्माला येऊन खरोखरी ज्याचा आनंद कुठेही इतर जन्मात मिळणार नाही, असल्या तऱ्हेचा आनंद जर भोगायचा असला तर तो भगवंताच्या नामामध्ये आहे. आपल्याला अजून काळानं अवकाश दिलेला आहे, आपण भजन करू शकतो, असल्या तऱ्हेची स्थिती आहे. थोडा वेळ मोठ्या प्रेमानं भगवंताचं भजन करू. विठोबा कुमार कुमार देहा लोकिता 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 देहा इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे धन्यानी जन्मालो धन्यानी जन्मालो धन्यानी जन्मालो धन्यानी जन्मालो लोकिता देहा 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 लोकिता देहा
इच्छिताती पाहे देव इच्छिताती पाहे देव इच्छिताती पाहे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो इच्छिताती पाहे धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो वाचन शोभाचे झालो दादरी ठोवाचे झालो दादरी ठोवाचे झालो धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो तरी ठुलाची झाला विठोबाची झालो दासरी गुराज झालो धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो लोकिता हा देह देव इच्छिता जीवा हे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो. या अभंगामध्ये प्रतिपाद्य म्हणून ज्याला म्हणतात असा पुष्कळचा विषय हा तुकारामांचा अभंग आहे. बिंबतरी बचके वढे हरिप्रकाशासी त्रिभुवन थोकडे असा पुष्कळचा अर्थ भरलेला असा अभंग आहे. मी आपल्याला या अभंगात तुकोबाराने प्रामुख्याने ज्या दोन गोष्टी सांगितल्या त्या थोडक्यात अर्धा तासाच्या आतमध्ये 10 मिनिटं 15 मिनिटे एक करा अशा बेतानं सांगणार आहे. आपल्या लक्षात येईल की मी हा कीर्तनाला अभंग का घेतला हे मी आपल्याला सांगितलं म्हणजे कल्पना येईल अशी माझी खात्री आहे. या अभंगाच्या कडव्या तिन्ही कडव्यामधून दोन गोष्टी सांगितल्या. एक मनुष्य शरीराची किंमत मौल्य. आपल्याला जे मनुष्य शरीर प्राप्त झालंय ना लोकांना विचार करायला वेळच नाही. म्हणजे आपण शरीर वापरतो पण शरीर काय आहे विचार करायला कुठे वेळ. आपल्या वस्तू जितकी जवळ ना तितकं आपलं अज्ञानाची. आपण लक्षात ठेवाय माझं म्हणण्याचा चमत्कारिक आहे पण अगदी खरं आहे की आपल्या जवळ जितकी वस्तू डोळ्याला काजळ फार जवळ तर डोळ्याला जग दिसेल पण काजळ नाही दिसेल. तसं शरीर आपल्या जवळ आहे. मेंदू आपल्याला आहे असं मी समजतो पण आपली खात्री आहे असं मला वाटत नाही. पण मला आपल्याला विचारायचं आहे की मेंदू कोणी आपला बघितलाय. डॉक्टरनी सुद्धा नाही तो दुसऱ्याचा कापतो स्वतःला. पण वाट बघा माझा विषय नाही पण जाताना सांगतो ईश्वर आहे किंवा नाही हे ज्याला बघायचं असेल त्यांनी दुसऱ्याचा मेंदू अर्थात बरं का आणि अवश्य बघावा. वेळ असेल तर अभ्यास हवा. असा आहे काय करतीये त्याला दुसरी तो पडत नाही असं निर्माण करणं यंत्र
हाऊ सच अ स्मॉल हेड कुड कंटेन सो मच असं आहे बरं का. तेव्हा हे जे तारा यंत्र आहे वगैरे वगैरे हा जो काही भाग आहे हा मोठा उत्कृष्ट आहे, पण तो आपल्या जवळ असल्यामुळं आपल्याला त्याचं ज्ञान नाही. तसं आपलं शरीर आहे, याची काय किंमत आहे. तुकाराम भाई अभंगाच्या प्रथम कडव्यात सांगतात, इहलोकिता हा याचा एकच भाग आपल्याला मला महत्वाचा सांगायचा. देव काय इच्छा करतात त्या मनुष्य शरीराची, त्यांना काय कमी आहे. खरं काहीच कमी नाही, आमच्यापेक्षा भार अधिक आहे. आम्हाला जर एखादी चांगली गोष्ट आवडली तर स्वर्गातल्या वस्तूंची नावं ठेवतो त्याला. मी पुण्याला राहतो, त्याच्या समोर एक चहाचं दुकान होतं बरं, काय उत्कृष्ट नाव दिलं होतं, अमृत तुल्य टी. म्हणजे पितायचं अमृत पितो अशी कल्पना करताय झालं त्याच्यामध्ये. तेव्हा मुलीना मुलाला नाव म्हणा अमुक म्हणा हे सगळे स्वर्गातली, तिथे प्रत्यक्ष या गोष्टी आहेत. असं असताना आणि मृत्यू लोकातल्या या फाटक्या मनुष्य शरीराची देवाने इच्छा करावी असे यात काय आहे. मला उत्तर एकच देऊन पुढचा भाग सांगायचा आहे, स्वतंत्रता आहे. विठ्ठल त्या भोगभूमी आहेत, मनुष्य ही स्वतंत्र भूमी आहे. केलं होय याची जन्मे आपल्याला फार महत्वाचा भाग समोर आहे. पुष्कळशी असं म्हणतात, काय येणार का हे कीर्तन भजन पोथी काय सांगू, आमच्या प्रारंभात नाही जाऊ आपण. प्रारंभात सगळं काय झालंय बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत का प्रारंभात. मी एकच गोष्ट सांगतो, म्हणजे माणसं कशी हुशार म्हणजे वाढ असतात याच्या करता म्हणून. आणि आपल्याला एकच मुंबईचीच गोष्ट आहे बुवा, सगळं नाव बी नाही. एका ग्रस्थाने आमच्या यारंगीला जी संस्था होती आहे म्हणा वारकंत, त्याला सबंध 250 रुपये कबूल केले. तो वारला आणि त्याच्या मुलांना म्हणजे 2 मुलं एकेकाच्या वाट्याला 1,600 रुपये अशी देणगीचा झाला. इस्टेटीचा भाग मोठा, 5-5 हजार रुपये दरमहा भाडं, म्हणजे आताची किंमत भलतीच होईल त्याची बरं का. तेव्हा अशी मोठी इस्टेट सांगायची. आम्ही गेलो, एक ग्रस्त होते माझ्याबरोबर, त्याने जर स्वच्छ सांगितलं असतं मला की सोनाबंद आम्हाला हे काम पसंत नाही, माझ्यासारखा मनुष्याला काही वाईट वाटत नसतं. तो म्हणा सोनाबंद तुमच्या नशिबात नाही. मी जर आपला भोळा मनुष्य, मी म्हटलं माझी पत्रिका तुम्ही कधी बघितली बा, माझं नशीब हे तुम्हाला कसं कळलं. मी त्याला विचारलं, आपली एवढी इस्टेट आहे आणि इतकं आपलं भाड्याचं उत्पन्न आहे, हे भाडोत्री लोक तुम्हाला भाडं आणून देतात का. सोनाबंदाला तुम्हाला कळायचं नाही, घरमालक होऊन पहा म्हणजे कळेल. म्हणलं आता आमच्या या जन्मात तर काही दिसत नाही, पुढचं काय तुमचं ऐकून बोध होईल तो खरा, या जन्मात तर काही नाही फारसं दिसत. तर मी त्याला काही विनोद नव्हे, पण आपल्याला काही सांगण्याकरता विशेष पद्धतीनं सांगतो मी एवढंच काही. तुमचे भाडेकरी तुम्हाला भाडं आणून देतात का. कुठलं भाडं आणून देतात. मग तुम्ही काय करता. काय करतो म्हणजे फिर्याद करतो, नोटीस देतो, फिर्याद करतो. फिर्याद केली हे कळलं म्हणजे तरी आणून देतात का. सोनं पण तुम्ही अगदी गबाळे दिसतात. अहो त्याला कोर्टात वकील देऊन हायकोर्टापर्यंत लढावं लागतं. म्हणजे आपल्या विरुद्ध निकाल झाला म्हणजे तरी देतात. छे बंद करून जातात. मग मला आणि कोर्टाची मदत घेऊन शिपाई आणून ते फोडावं लागतं, मग ताबा मिळतो. त्याला कल्पना आली नाही की मी त्याची काय कीव करतोय. मी त्याला एकच शेवटचा प्रश्न विचार, हे सगळं आपल्या नशिबात आहे ना. विठ्ठल मला सांगायचंय, कोणी असं म्हणू नये परमार्थ माझ्या नशिबात नाही म्हणून. तिथे नघली नघली आड, नघली नघली आड,
तसा शब्द नाद. बाबा आपल्या नशिबात नाही म्हणू नकोस. खरं असं आहे, प्रपंच हा नशिबावर अवलंबून आहे, परमार्थ नाही. लग्न होईल का नाही सांगता येत नाही. कुटुंब कसं मिळेल अथवा कुटुंबाला यजमान कसे मिळतील सांगता येत नाही. मुलं होतील किंवा नाही सांगता येत नाही. झाली तर कशी निघतील सांगता येत नाही. पण बघा जगाकडे बघा. मला कीर्तन आठवायचं म्हणून सांगते मी. बरं सांगण्याचे कारण नाही, आपल्याला त्यातली दृष्टी आहे ते सांगितली पाहिजे असं भारी आहे. आपल्या हातात नाही त्या गोष्टी. ते नातीबाई घरचे जवळचे म्हणा, त्यांनी 3 लग्न केली नाही म्हणत. काही झालं तर आटकले. पुढे 4थं लग्न केलं. 3 लग्न केली असताना मुलगा होत नाही. आता 4थ्या लग्नानंतर काय होणार आहे म्हणून आपली सगळी इस्टेट गुरुला दिली. नंतर मुलं झाली. झाली नव्हे जगली, जगली नव्हे जुळं. विठ्ठल आपल्या हातात नाही. मला आपल्याला सांगायचं या गोष्टी आपल्या हातात नाही. माणसं आडाणीपणानं समजतात की प्रपंच आपल्या हातात आहे आणि परमार्थ हा प्रारब्धावर अवलंबून आहे. त्याचं खरं असं आहे, परमार्थाची आवड नाही, प्रपंचाची स्वभावता आवड आहे म्हणून त्यांचा विचार या दिशेने वळतो. मला असं सांगायचंय, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती आहे. याचं एकच कारण, देवाला भोगभूमी असल्यामुळं कर्म करण्याची स्वतंत्रता नाही. मनुष्याला ही कर्मभूमी आहे, विसरू नका. ही जशी आणि मर्त्यभूमीला म्हणतात त्याप्रमाणे कर्मभूमी आहे. नरकरणी करे तो नरका नारायण हो जाय. मी आजच्या सप्ताहाच्या आरंभाला अभंग घेण्याचं रहस्यच आहे की आपण जर इथे आला तर होईल. विठ्ठल असं कोणी म्हणू नका की आमचे काय आता 70 गेले आणि 30 राहिले असे काही म्हणेल. आता आमच्या त्याला काय व्हायचंय पण आटपलं सगळं. आणि बोलता कसे आटपलं तर बोलता कसे तुम्ही, कुठून खाता बोलता आणि सगळं चाललंय. मला सांगायचंय परमार्थ तो की जो कोणाही कडनं आणि केव्हा येऊ शकतो. प्रपंच तो की त्याला अवस्था लागते, त्याला बाकीची साधनं लागतात. ती वेळ गेली होणार नाही. परमार्थ तसा नाही. मरत पडलेला मनुष्य आहे, त्याला सांगितलं एवढं एकदा घराची बघणी करून यावं. बघणी कसली गेली त्यांना मरत पडलेला आहे, होणार नाही त्याच्याने. परमार्थ असा नव्हे. एकताच उरला खटवांग राजाची. हो नाथ महाराजांच्या हरिपाठात आपण बघा, दुर्वर्तनी असे ना, वय जास्त झाला असे ना, तो बदलू शकतो. सांगू का तर एक अरिस्टॉटल या नावाचा मोठा उत्कृष्ट नीतिशास्त्रावर चालली. अजून सुद्धा नायकोमॅकिनेटिक्स म्हणून ज्याला म्हणतात त्याचा तो ग्रंथ वाचण्याजोगा आहे. त्यात त्यांनी म्हटलंय ओरिजिनल फ्री विल अँड सुपर इम्पोज डिटर्मिनेशन. ज्याला आपण इच्छा स्वातंत्र्य वगैरे म्हणतो, इच्छा स्वातंत्र्याच्या उत्कट असणारे जे लोक आहेत ते मनुष्य हा परतंत्र असं म्हणतो. त्याच्या बाबतीमध्ये त्याचं मोठं उत्कृष्ट वाक्य आहे, शब्द आहे म्हणा त्याचे, ओरिजिनल फ्री विल. आपण स्वतंत्र आहोत मुळामध्ये. जे आपण बांधले गेलेले दिसतो ते सवयीनं. आणि मनुष्याला कोणत्याही स्थितीमध्ये त्यांनी मनात आणलं तर सवयी बदलता येतात. माणसाचा मनुष्यपणा याच्यात आहे. म्हणूनच उपदेश त्याला होय होय वार होय होय. हो आम्ही काही कुत्री मांजरण याला सांगत नाही. ही आत्मश्रुती असं सांगत नाही. आत्मा रे द्रष्टव्य कोणाला कुत्रा. माणसाला उपदेश आहे, माणसाकरता शास्त्र आहे. स्वतंत्र करता शास्त्रार्थवत्व असं असल्यामुळं परमार्थ ज्याला करायचा आहे त्याने माझ्याकडनं होणार नाही असं म्हणू नये. दुसरा भाग सांगायचा आणि ऐकायचं. आपण थोडं भजन करा. विठ्ठल मनुष्याला करण्याची स्वतंत्रता आहे म्हणूनच माणसाचा समाज आहे, माणसाला नीती आहे, माणसाला परमार्थ आहे. जनावरांचे कळप काय मी एखादा कळप म्हणलं तुम्हाला काय म्हणतं क्लब नाही. क्लब वेगळा बाबा, कळप वेगळा. क्लब हा वेगळा आहे, हा मोठ्या लोकांचा आहे, आमच्यासारख्याचा सुद्धा नव्हे. विठ्ठल